श्री दत्त महात्म्य अध्याय 13वा. कथाभाग. अर्जुनाने नम्रपणे विचारले की महावाक्य कोणते व त्याचे चिंतन कसे करावे. यावर दत्ताने सांगितले की तू स्वतःच ते आहेस, हेच महावाक्य. याचा 9 प्रकारे अभ्यास करावा, तेणेकरून साक्षात्कार होईल. नित्य व अनित्य ओळखणे हा पहिला अभ्यास आहे. विषय भोगांचा अनादर करणे हे दुसरे साधन होय. मन आवरणे, इंद्रिये आवरणे, व्यवहाराचा त्याग करणे, शीतोष्ण सहन करणे, गुरुवचनावर श्रद्धा ठेवणे आणि समाधानी वृत्ती ठेवणे, या सर्व गोष्टी हे तिसरे साधन. मुक्तीचा हव्यास हे चौथे साधन. अशी 4 साधने जोडून गुरुला शरण जावे आणि महावाक्याचा उपदेश करण्याची विनंती करावी. त्याच्या 6 खुणा आहेत. तात्पर्य समजून घेणे ही पहिली खूण. अभ्यास, अपूर्वता, फल, उपपत्ती, अर्थवाद व विमल या इतर खुणा समज. मग या 6 खुणांचा अभ्यास करण्याची रीत सांगून पुन्हा 9 प्रकारचा अभ्यास कसा करावा ते दत्त सांगतात. नंतर 7 अर्थवादांचे विवेचन केलेले आहे. या सर्व गोष्टी गुरुकडून जाणून घ्याव्यात. नंतर पुढे तत् म्हणजे काय, त्वम म्हणजे काय आणि असि म्हणजे काय ते समजाविले आहे. तत् व अतत् यातील भेद ओळखावा आणि मग द्वैतबुद्धीचे निरसन करावे. तत् म्हणजे निर्विकारी व असंग असे ब्रह्म होय, तर अतत् म्हणजे जीव असे जाणावे. आता जो जीव तोच त्वम, तीच द्रष्टा असे ओळखावे. सुख, दुःख, प्रीती व द्वेष, स्वतःवर प्रेम, मनाच्या विभिन्न गती, बुद्धी यांच्या देहाच्या माध्यमातून जो अनुभव घेतो तोच जीव अर्थात त्वम होय. तत्पदालाच विष्णू असे जाणावे. तो प्रपंचापासून वेगळा, स्थूल नव्हे व सूक्ष्मही नव्हे असा आणि डोळ्यांना न दिसणारा असा आहे. न संपणारा अखंड आनंद अर्थात सच्चिदानंद परमात्मा, सर्वज्ञ, सर्वसत्ताधारी व समदर्शी अशा त्याला जाणला की सर्वच जाणता येते. तोच शक्तीला प्रेरणा देऊन प्रपंचसृष्टीची उभारणी करतो. मग काय होते, तर मीच ब्रह्मरूप आहे असा अनुभव साधकाला येतो. तो अनुभव साक्षात घेतला पाहिजे असा या महावाक्याचा हेतू आहे. आता या सर्व गोष्टी साधण्याकरता योग साधनेची आवश्यकता आहे. योगाभ्यासामुळे मन स्थिर होते, ध्यान साधते आणि अंती सर्व बंधने तुटून जीव अढळ स्थानावर विराजमान होतो. अध्याय 13वा. श्री गुरुदत्त. दत्त गुरु म्हणे दीपकासी, आनंद झाला अर्जुनासी. वंदुनी प्रार्थी दत्तासी, विनयेसी भावार्थे. महावाक्य कोणते, कसे चिंतावे तयाते. जेणे अपरोक्षता येते, ते माते निरोपावे. ऐकुनी अर्जुनाची विनंती. श्री दत्त म्हणती तयाप्रती. सामवेदी श्वेत केतुप्रती. अरुण सांगे तत्वबोध. 9 वेळ अभ्यासे, ते तू अससी वाक्य असे. युक्तीने उपदेशिले असे महावाक्य ते अवधारी. येथे चित्त दे सादर, येणे होय साक्षात्कार. उतरसील भवपार, हा निर्धार धरी मनी. नित्या नित्य विचार, हे पहिले साधन साचार. विषय भोग जो इहपर, त्याचा अनादर सर्वथा. याचे नाव इहामूत्रार्थ विराग. हे दुसरे साधन चांग, नसता विषय विराग. ध्यानयोग मग कसा घडे. करणे मनाचे शमन, इंद्रियाचे करणे दमन, व्यवहाराचे वर्जन, शीतोष्णादिक सहन करावे. गुरुवचनी श्रद्धा धरावी, समाधानता चित्ती असावी. हे 6 मिळवणी जाणावी
तिसरी साधन संपत्ती. माझी मुक्ती व्हावी ऐसे मन उतावेळ होतसे. हे चौथे साधन मुमुक्षत्व असे सांगतसे मोक्षशास्त्र. ही 4 साधने जोडून गुरुला शरण जाऊन भावे नमस्कार करून वाक्य विचारण करावे. जो शब्द ज्ञान निपुण स्वरूपानुभव प्रवीण तोची सद्गुरू जाणून त्याचे चरण धरावे. उद्धतपणा सोडून भावे करिता सेवन गुरु करविल श्रवण भ्रमनिरसन करीजे. 6 लिंगे तात्पर्य ग्रहण याचे नाम श्रवण उपक्रमोपसंहार जाण पहिले लिंग असे हे. अभ्यास अपूर्वता फल अर्थवाद उपपत्ती विमल ही 6 लिंगे सबल करवितील श्रवणते. हे जग पूर्वी सद्रूप होते ब्रह्म अरूप अद्वितीय एक विपाक असा उपक्रम करोणी. हे सर्व जग ब्रह्मात्मक हेची आपुले रूप एक आत्मा सत्य आहे हा विवेक उपसंहार जाणावा. उपक्रमोपसंहार मिळून अर्जुना हे एक लिंग जाण. आता अभ्यासाचे लक्षण जाण ऐक सांगेन निश्चये. शरीर हे अन्नमय त्याचे कारण तोय. त्याचे कारण तेज होय. त्याचे सद्ब्रह्म होय कारण. सन्मूल ह्या प्रजा जाण. सत्प्रतिष्ठा सदायतन हा एक अभ्यास जाण. दुसरा अवधारण करी. ह्या सर्व नद्यांची खूण नामरूपाने केवळ जाण. कृष्णा गोदा नर्मदा गंगा म्हणून करीती जनव्यवहार. त्या समुद्री मिळता जाण त्यांची नामरूपे ओळखील कोण. तसे ज्ञानाने ब्रह्मी होता लीन केवी भिन्न जीव होय. हा दुसरा अभ्यास. आता तिसरा परीस. मधुकर आणिती पुष्परस नाना वृक्षाचे यत्नाने ते सर्व एक होता. त्याला येई मधुरता मग एक रस होता ते ओळखता न येती. तेवी जीव सद्ब्रह्मी मिळता जाण कसा ओळखील कोण. हा तिसरा अभ्यास पूर्ण करी अवधारण चौथ्याचे. फळातील बीज वडाचे अतिसूक्ष्म असे साचे ऋतू क्षेत्र जळाने तयाचे. मोठे झाड होतसे तसे सद्ब्रह्म जाण. सूक्ष्म असे ते जगत कारण काल दैवादियोगे ते वाढून जगद्रूप होऊनी टवटवे. ते ब्रह्म तू अससी हा चौथा अभ्यास घे मानसी. आता सावधानेसी लवणाचा दृष्टांत ऐक. समुद्रापासून झाले लवण ते नामरूप पोचून पुन्हा समुद्री जाता मिळून नामरूप सोडून एक होय. तसा जीव ब्रह्मी मिळता सोडी नामरूपता ब्रह्म होय तत्वता. हा पाचवा अभ्यास. वृक्षाची खांदी तोडिता तिलाच ये निर्जीवता. तेवी जीवे शरीर सोडिता शरीरा ये पंचता न जीवा. जीव ब्रह्म आहे म्हणून त्याला नाही जन्म मरण. तो शरीराहून सर्वता भिन्न जाणावा. हा 6वा अभ्यास. आता 7वा परीस. चोराने बांधून नेत्रास एका नरास पळविला. देशांतरित्या टाकून चोर जाती अलंकार घेऊन. तो रडता ऐकून एक सज्जन तेथे आला. त्याने सर्व जाणून तोडूनी त्याचे नेत्रबंधन त्याच्या देशाची खूण दिग्दर्शन करून दाविली. दाविता मग तो मेधावी दिग्दर्शने धरी पदवी. पोचे आपुल्या गावी समजावे तेवी येथेही. नरा येता मुमुक्षता तापत्रये कळवळता. दया येई गुरुनाथा जवळी येई कळकळे. माया पटल तोडून म्हणे स्वदेश मार्ग धरून. सावधान करी गमन असे म्हणून मार्गी लावी. मग तो त्या मार्गी चाले गुरुकृपेने न भुले. स्थान घे आपले पहिले वेद बोले असे हे. हा 7वा अभ्यास. गुरुविणे न मिळे मोक्ष खास. आता 8वा अभ्यास. भावे परीस अर्जुना. येता नरा अंतकाळ त्रिदोष वाहे तत्काळ. तेणे होई व्याकुळ प्रतिकूळ झाल्याने.
मग इंद्रिये ओढ घेती, मनामध्ये लपती, मनाचीही होई गती, प्राणामध्ये तत्काळ. प्राण तेजामध्ये होय लीन, तेजही जाई मिळून, परदेवता रूपी जाण, मग कोण कोणा जाणेल. स्त्री पुत्र जवळी रडती, मला पहा पहा म्हणती, तरी न फिरे मागुती, दृष्टी ती लीन झालेली. तेवी अभ्यास करिता देहभानही उडता, इंद्रियांची लीनता होई चित्तामध्ये ती. चित्त प्राणामध्ये लपे, प्राण तेजामध्ये लपे, तेज परदेवतेमध्ये लपे, अनुकूल रूपे अभ्यासे. मग एक रस बाणे, तेव्हा कोणा कोण जाणे, तरी विस्मृती होय मरणे, पुन्हा क्षीणे जन्ममरणी. अभ्यासे रूपी होय लीन, नराचे हरपे देहभान, त्याला न ये मरण, आणि जनन पुनरपी. हा अभ्यास आठवा. आता ऐक नववा. चोरी केली म्हणून मानवा, धरुणी नेती राजदूत, तो न होता कबूल, हाती धरविती तप्तशूल, तेने हात जळे तत्काळ, पापफळ हे असे. मग त्यासी दंडिती, जरी धरिता शूल हाती, चोरी न होता सत्यता येती, जाळू न दे त्याच्या हाता. न जळता त्याचा हात सोडून देती राजदूत, तेवी निर्भिमानी जो निर्लिप्त, तया मुक्त करी यम. तो या उभय लोकातुनी जाई मग सुटोनी. हा नववा अभ्यास मनी निश्चये करुणी धरावा. प्रत्येक अभ्यासे ते तू ब्रह्म आहेस असे छांदोग्यामध्ये सांगितले असे, ते हे असे दुसरे लिंग. ब्रह्म असे अतींद्रिय, प्रत्यक्ष प्रमाणा अविषय, ब्रह्म ते निरंश होय. अनुमानागम्य आहे ते ब्रह्म अद्वितीय म्हणून, उपमा नसे त्रिभुवनी, केवळ वेदांत वाक्ये करुणी, धरिती ध्यानी मिळतसे. त्याला म्हणती शब्द प्रमाण. अखंडैकार्थ रस ज्ञान, शाब्दे होय नरा जाण, ही खूण तिसऱ्या लिंगाची. एवं विज्ञान होता, प्रारब्ध भोगुनी सरता, ये विदेह कैवल्यता, चौथे लिंग हे म्हणती. सृष्टी स्थिती प्रलय जाण, प्रवेश पदार्थ शोधन, नियमन फल जाण, सात हे अर्थवाद. हे सात मिळून अर्थवाद एक जाण. सर्वांची उत्पत्ती ब्रह्मापासून, ब्रह्मरूपी स्थिती होय. ब्रह्मरूपी प्रलय जाण, जीवरूपे करी प्रवेशन. एक व्यापक असून प्रवेश करी सर्व देही. बिंब प्रतिबिंब न्याये जरी, हा प्रवेश मानावा तरी, ब्रह्म अरूप निर्विकारी, कवण्यापरी प्रतिबिंबले. ब्रह्म असे अपरिच्छिन्न, त्याचा शरीरामध्ये जाण, प्रवेश होतो त्याची खूण, वेदांत निपुण वदती ही. जे पाहणे ऐकणे, हुंगणे चाखणे बोलणे, घेणे देणे जाणे येणे, मला सोडणे रती घेणे, व्हावया हे व्यवहार, जे कारण अगोचर, त्याच रूपे साचार, ब्रह्मशरीर प्रविष्ट म्हणती. ब्रह्माची स्वये आपण, सर्वांचे करी नियमन, तत्वम पदार्थ शोधिता जाण, ब्रह्म एक लक्ष होय, होता पूर्ण विज्ञान, सर्व कामना होती पूर्ण. ब्रह्मज्ञानाचे हे फळ जाण, अंती निर्वाण निश्चळ. हे सात अर्थवाद मिळून एक पाचवे लिंग जाण, सहाव्याचे करी श्रवण, उपपत्ती म्हणून जे असे. घडा होण्यापूर्वी माती, मध्येही व्यापून असे ती, घडा फुटता अंती, तोही माती पूर्ववत, होती माती पूर्ववत. एक घडा पारखता, सर्व मृद्धिकार ओळखी ज्ञाता, जेथे ये आकारता, नाम तेथे येतसे. तसे हे ब्रह्म जाण, याचे होता ज्ञान सर्व ये कळून. हे सहावे लिंग जाण, याही श्रवण करावे, तात्पर्य ते चित्ती घ्यावे, मग संशय नाश पावे, करिता भावे श्रवण हे. आता ऐक
वाक्य विवरण. तत्पदे परब्रह्म जाण. त्वंपदे प्रत्यक ब्रह्म म्हणून श्रुतिवचन प्रसिद्ध असे. अंतःकरण आणि त्याच्या वृत्ती साक्षीपणे ज्याला कळती, ज्याची चैतन्यमूर्ती त्वपदार्थ तो जाण. घटद्रष्टा घटाहून वेगळा जसा तसा जाण. देहद्रष्टा देहाहून असे भिन्न तो त्वंपदार्थ. स्वप्रित्यर्थ ज्याला पुत्रादिक, तत्प्रित्यर्थ आपण न हो ऐक. स्वात्मा प्रियतम ज्याला एक, सुखरूप तो त्वंपदार्थ. मी असावे हे वाटे, ज्याचे स्वप्रेम न तुटे. जरी देहही सुटे, तरी न तुटे स्वप्रेमबंध. मनाचे जाणे येणे, बुद्धीचे भाव अनुक्षणे. जाग्रत स्वप्न निद्रा लक्षणे, जो जाणे तो त्वंपदार्थ. स्वये विकारी न होता, बुद्ध्यादिका खेळविता. लोहचुंबकापरी जो चेता, तो त्वंपदार्थ जाणावा. देहेंद्रियादी संघात हे सर्व जड होत, ह्याला जो वागवी सतत, त्वंपदार्थ तो जाणा. जो बोधसाक्षी लक्षण, त्वंपदार्थ तो जाण. बोधृत्व आणि साक्षीपण निर्विकारपणे जयाला. देहेंद्रिय मन प्राण आणि अहंकार याहून जो सर्वथा असे भिन्न, निर्विकारपणे जयाला, हा होय त्वंपदार्थ. आता सांगतो तत्पदार्थ, हा जाणता यथार्थ. सर्वानर्थ नष्ट होती. तत् म्हणजे ब्रह्म एक, अतत् म्हणजे द्वैत अनेक. ते दूर करणे देख. अतत्व्यावृत्ती तिला म्हणती. अतत्व्यावृत्ती रूपाने आणि साक्षात विधी मुखाने. तत्पदार्थ जाणणे, ब्रह्म होणे निजांगे. तो विष्णू संसार धर्मरहित, स्थूल सूक्ष्मादी चिन्ह वर्जित, अदृश्यत्वादी गुणयुक्त. तत्पदार्थ तो जाण. ज्याच्या आनंदा नाही सीमा, जो सच्चिदानंद आत्मा. ज्याला म्हणती परमात्मा, तो भूमा तत्पदार्थ. जयाला सर्वज्ञत्व, जया असे सर्वेश्वरत्व. जया सर्व शक्तिमत्व, जया समत्व तत्पदार्थ तो. ज्याच्या ज्ञाने सर्व कळे, ज्याचे अनंतत्व न चळे. प्रपंचकार्य शक्तिबळे, करी तोची तत्पदार्थ. जीवरूपी सर्व शरीरी, अविकारी जो प्रवेश करी. सर्वांचे नियमन करी, तो अवधारी तत्पदार्थ. जीवा कर्मफळे देई, स्वये अलिप्त आपण होई. जो परोक्ष अमृताची पोई, तो होई तत्पदार्थ. सर्वज्ञ परोक्ष तत्पदे, किंचिज्ञ अपरोक्ष त्वंपदे. वर्णिले असे वेदे, या भेदे ऐक कसे. असे म्हणशी तरी ऐक. तो हा देवदत्त नामक, येथे तो हा ह्या पदा एक. देवदत्त देख आधार, तत्पदे तो देश गतकाल. हा ह्या पदे हा देश वर्तमान काल. दोन्ही विरुद्ध टाकुनी केवळ, घेती आधार निश्चळ देवदत्त. जो पूर्वी देखिला काशीत, राज्य करी तारुण्यात. तो हा भ्रष्ट राज्य वृद्ध येथ. देवदत्त लक्षार्थ एक. दोन्ही अवस्था दोन्ही काळ, दोन्ही देश टाकिता केवळ. देवदत्त एक निश्चळ, लक्षणावृत्त्या जसा कळे. तेवी किंचिज्ञत्व, सर्वज्ञत्व, अपरोक्षत्व आणि परोक्षत्व. जीवेश्वराचे टाकुनी एकतत्व, लक्षार्थ रूप ते घ्यावे. सुखी दुःखी करता भोगता, किंचिज्ञ अपरोक्षादी हे तत्वता. हे त्वंपदाचे वाच्यार्थ. आता लक्षार्थ तुझं सांगेन. असज्जड दुःखरूप देहादिक, तत्प्रतिकूल सच्चिदानंद रूपक. प्रत्यगात्मा स्वयंप्रकाशक, लक्षार्थ तो एक त्वंपदाचा. ज्याचे सर्वज्ञत्वादी गुण, तो तत्पद वाच्यार्थ जाण. जे सत्य ज्ञानानंदादी लक्षण, ते लक्षार्थ जाण तत्पदाचे. लक्षार्थे ये
अविरोध वाच्यार्थे असे विरोध. म्हणून लक्षणावृत्ती निर्बाध अखंडैकर सबोध करीत असे. जी स्वार्थ त्याग करी, जी जहल लक्षणा निर्धारी. गंगेवर गोठा येथे जापरी, स्वार्थ न सोडणी तीर लक्षणा. लक्षार्थ एक असल्यामुळे जहल लक्षणा येथे न जुळे. स्वार्थ न सोडिता अन्य घेई बळे, अजहल लक्षणा ती होय. कावळ्यापासून दही राख म्हणता, त्याला कुत्र्याने खाऊ येता, त्याचेही निवारण करिजेल तत्वता, ती अजहल लक्षण होय. जे विरुद्ध लक्षार्थ, ते न सोडिता ये अनर्थ. म्हणून जी करी स्वार्थ, जहद जहल लक्षणा ती घ्यावी. विरुद्धांश तत्वपदांचे सोडून अविरुद्धांश त्यांचे घ्यावे, हे तत्व वाक्याचे. जाणती साचे ते तरती, ते ब्रह्म मी असे, मी ते ब्रह्म असे. शिष्ये जाणावे असे, सांगतसे हे महावाक्य. योगाभ्यासे मन स्थिरवुनी हे करिता ध्यान, तत्काळ तुटोनी बंधन मिळे स्थान आढळजे. इति श्रीमत् परमहंस वासुदेवानंद सरस्वती कृते श्री दत्तमहात्म्ये त्रयोदशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.